टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया तसेच महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज फेडरेशन लिमिटेड आणि विस्मा म्हणजे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं सध्याच्या अवर्षण परिस्थितीत ऊसाचा खोडवा आणि दुसरा खोडवा म्हणजे निडवा यांचे उत्पादन कसं वाढवता येईल याच्या दृष्टीने हा आज एक दिवसीय सेमिनार आयोजित केलाय. या सेमिनारमध्ये आपण कारखाना आता सध्या चालू असताना देखील तिथलं ऊस तोडीचं वयापासून देखील आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालात. त्याबद्दल आपल्या सर्वांचं या तिन्ही संस्थांच्या वतीने हार्दिक 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 स्वागत. व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय सन्माननीय मान्यवर अतिथी, मुख्य अतिथी चीफ गेस्ट म्हणून महाराष्ट्र राज्याचे शुगर कमिशनर आदरणीय डॉक्टर श्री चंद्रकांत पुलकुंडवार साहेब काल येऊन पोहोचणार होते, पण नागपूरमध्ये अधिवेशन चालू आहे, संध्याकाळी उशिरा निरोप आला, नाही येऊ शकत. आजचे गेस्ट ऑफ ऑनर आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख आमचे मार्गदर्शक गुरुवर्य, आमच्या ऊस संजीवनी ग्रुपचे मार्गदर्शक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माझे कुलगुरू, आपल्या सर्वांचे गुरु आदरणीय डॉक्टर श्री वाय एस नेरकर सर, विस्माचे जनरल सेक्रेटरी आणि नाथ मस्कोबा शुगरचे अध्यक्ष आदरणीय पांडुरंगजी राऊत साहेब येणार आहेत आता थोड्या वेळाने. शुगर फेडरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सातत्याने कारखानदारी या विषयावरती अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय श्री संजयजी खताळ साहेब, DSTA चे प्रेसिडेंट आणि आम्हा सतत प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक आदरणीय श्री SB भड साहेब. सर्वांना कल्पना आहे त्यांच्या घरी शुभ कार्य आहे 2 दिवसात, त्यामुळं सकाळी नाही येत म्हणाले, दुपारच्या सत्रात एक थोडा वेळ येऊन जातो. व्हाईस प्रेसिडेंट महाराष्ट्र आदरणीय श्री सोहनजी शिरगावकरजी उगार शुगर्स, व्हाईस प्रेसिडेंट गुजरात सुमूल डेअरीचे चेअरमन आणि महुआ शुगरचे चेअरमन आदरणीय मानसीभाई पटेलजी, व्हाईस प्रेसिडेंट टेक्निकल आदरणीय श्री SD भोकारेजी, DSTI ॲग्री कमिटीचे को कन्व्हेनर आमचे मार्गदर्शक गुरुवर्य माजी शुगर केन स्पेशालिस्ट मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आदरणीय डॉक्टर SM पवार सर, आपल्या DSTI संस्थेचे ऑनररी सेक्रेटरी आदरणीय श्रीयुत MR कुलकर्णी सर, आमच्या एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी, उपस्थित सर्वच आज व्यासपीठावर आणि समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय शास्त्रज्ञ, सन्माननीय तंत्रज्ञ, टेक्नोक्रॅट्स, DSTA ॲग्री कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य, DSTI चे सर्व सन्माननीय इतर सर्व सदस्य, आज ज्यांनी या कार्यक्रमासाठी स्पॉन्सरशिप केले ते UPL कंपनीचे अमोलजी आंधळे, वेदांत ॲग्रोचे डॉक्टर श्री शिवाजीराव थोरातजी, सर्वच उपस्थित. आजच्या चर्चासत्राच्या निमंत्रणास मान देऊन आपण उपस्थित असलेले सर्व कारखान्याचे अधिकारी बंधू आणि उपस्थित सर्वांना परत एकदा आदरपूर्वक नमस्कार. आमची 4 नोव्हेंबरला आमच्या काउन्सिलची मीटिंग झाली. त्या दरम्यान विषय असाच आला, डॉक्टर SM पवार सरांनी तो विषय घेतला. गेल्या 2-4 वर्षामध्ये, गेल्या 2-4 महिन्यामध्ये पावसाचा जे काही परिणाम होता त्या दृष्टीने खोडव्यावरती एखादा सेमिनार घ्यावा का,
असं त्यांनी त्या दिवशी आम्हाला सुचवलं होतं. त्याच्या काही दिवस अगोदर माझ्या विचाराने, अल्पबुद्धीने, काही अनुभवाचे सदर अवर्षणाच्या विषय गंभीर असून या विषयाच्या संदर्भात काही विशिष्ट असे मुद्दे काढून खोडव्यासाठी आणि निडव्यासाठी काय काय करता येईल या दृष्टीने सर्व सहकारी आणि खाजगी कारखान्यांना चेअरमन साहेबांच्या नावावरती एक मेल केला होता मी. आपल्या सर्वांनी तो मेल बघितला असेल की त्यावेळेला सुद्धा अंदाज आला होता की पावसाची परिस्थिती नेमकी कशी आहे, लागणी फार कमी झालीत आणि काय करता येईल. तसाच तो मग बऱ्याच कारखान्यांनी त्याचा फीडबॅक दिला. बऱ्याच कारखान्यांनी काय काय अजून ऍडिशन करता येईल याची माहिती देखील घेतली. एक 2-3 कारखान्यांनी व्याख्यानासाठी बोलवलं देखील की खोडवा फक्त व्यवस्थापन कसं करता येईल याचं व्याख्यान आयोजित केले. आणि मग काही कॉर्नर मीटिंग्स घेऊन त्या भागामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना खोडवा आणि निडवा व्यवस्थापन कसं करायचं याचं मार्गदर्शन करायचा प्रोग्राम देखील आखला. आपल्याला सर्वांना आपण ज्ञात आहे 2021-22 हंगाम सर्वसाधारणपणे 150 दिवस चालला. खताळजी साहेब सांगते. मात्र 22-23 हंगाम 120 दिवस चालला. सरासरी 30 दिवस कमी झाले. 2022-23 गणिताच्या हंगामात दिवस कमी का झाले तर सगळ्यात महत्वाचं काय झालं, 2022 सप्टेंबर महिन्यात खूप पाऊस झाला, उशिरा पाऊस झाला आणि तो सलग राहिला. जमिनीतनं पाणी फारसं बाहेर गेलं नाही. ऊसाच्या रिकव्हरीवर परिणाम झालाच, पण उत्पादन कमी येण्यामध्ये परिणाम झाला. असंच अंदाज होते की 7 टनापासून विविध भागामध्ये 7 टनापासून 12-14 टन 15 टनापर्यंत ऊसाचं उत्पादन घटलं. आणि निश्चितपणे आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे, कारण गेल्या वर्षी आपण 30 दिवस पाठीमागे राहिलो. 30 दिवस कारखाने सगळे कमी राहिले. अजून सुद्धा काही कारण असू शकतील, आपण सर्व त्यातले तज्ज्ञ आहात. मला जो विचार आला तो मी सांगितला. या वर्षी 2023-24 गळीत हंगाम काय होणार याचा सुद्धा अंदाज खरं तर माझ्यापेक्षा आपण सगळेजण चांगल्यापैकी जाणतात. कारण उन्हाळ्यामधला पाऊस जो एप्रिल मे मध्ये उन्हाळी पाऊस म्हणून आपण ज्याला म्हणतो तो बहुतेक ठिकाणी झाला नाही. झाला तर क्वचित कुठंतरी थोडाफार झाला. जो ऊस यावर्षी कारखान्याला येणार होता, या हंगामात कारखान्याला ऊस येणार होता, येतोय म्हणजे आता, त्या ऊसाला एप्रिल मे महिन्यातला उन्हाळी पाऊस जर पडला तर त्याची वाढ किती झपाट्याने होते आपणास त्याची कल्पना आहे. तो पाऊस मिळाला नाही, वाढ पाहिजे तशी झालेली नाही. दुसरा विषय होता तो पावसाळ्यातला. जून, जुलै आणि ऑगस्ट हे 3 महिने आपल्याकडे सर्वसाधारण पाऊस बऱ्यापैकी पडणाऱ्याचे हे महिने. किती ठिकाणी यावर्षी पावसाळ्यातला पाऊस पडला. आपण सगळेच म्हणाल की नाहीच, पाऊसच पडला नाही. पडला तर काही भागात थोडाफार पडला, काही ठिकाणी जरासा जोर झाला, पण बऱ्याच ठिकाणी झाला नाही. बरेच याच्यातले वक्ते तज्ज्ञ सांगायचे की इथं असा पाऊस सुरू होणार आहे, तिकडे हे पडणार आहे. हवामान खात्याचे अंदाज सुद्धा बऱ्यापैकी ह्या वेळेला झाले नाहीत, व्यवस्थित आले नाहीत. याचा अर्थ असा झाला मे महिन्यातला पाऊस नाही, ऊसाची वाढ कमी झाली. जून, जुलै, ऑगस्ट मधला पाऊस नाही, ऊसाची वाढ फारशी झाली नाही. याचा अर्थ गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये पाऊस जास्त झाल्याने ऊसाची वाढ चांगली झाली नाही, रिकव्हरी कमी राहिली, हंगाम 30 दिवसांनी कमी झाला. यावर्षी मे महिन्यातला पाऊस नाही, जून, जुलै, ऑगस्ट मधला पाऊस नाही, ऊसाची वाढ झालेली नाही. मग गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी किती दिवस कमी हंगाम चालेल? मला वाटतंय साधारण 100 दिवसच कसं तरी आपण पोहोचू, माझा अंदाज आहे. आपण खरं तर त्यातनं सगळी माहिती आपल्याला आहे. खरं तर आजचा हा सेमिनार या वर्षीच्या हंगामासाठीचा नाहीच आहे. आजचा सेमिनार जो चाललाय, आज जी चर्चा आपण करायची आहे, तो आहे तो सगळ्यात महत्वाचं म्हणजे 24-25 हंगाम कसा चालणार या विषयावरती आजचा हा सेमिनार आहे. पाऊस जो झाला नाही मे महिन्यामध्ये, जून, जुलै, ऑगस्ट मधला, त्यामुळं काय काय झालं बघा. बोरवेलचं पाणी जे उन्हाळ्यात कमी झालं होतं त्याचं पुनर्भरण झालं नाही. विहिरींना पाणी फारसं आलं नाही, म्हणजे जेवढ्या गतीने यायला पाहिजे आलं नाही.
जून आणि जुलैमध्ये पाऊस फारसा आला नाही म्हटल्यानंतर शेतकऱ्यांना एक अंदाज आला यावर्षी पावसाचा घोटाळा आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट घडली, जी धरणं पूर्ण क्षमतेने किंवा ठराविक महिन्यामध्ये किती भरायला पाहिजेत तशी बऱ्याच ठिकाणची धरणं भरली नाहीत. आणखीन शेतकऱ्यांना अंदाज आला की यावर्षी पाऊस आपल्याला फारच कमी पडणार आहे. लागणीच्या जून जुलै ऑगस्ट मध्ये अडसाली लागण आपण जी म्हणतो, ज्या पश्चिम भागामध्ये खास करून सगळ्यात जास्त होते, फार कमी झाली. आमच्या परिसरातले इथं आता शेती अधिकारी आणि ऊस विकास अधिकारी आहेत, साधारणतः 10% मला वाटते अडसालीच्या लागणी झाल्या असतील. ज्या आमच्या परिसरामध्ये 20%, 25%, 40% अडसाली लागण होते, त्या लागणी कमी झाल्या. आणि बहुतेक ठिकाणचे असंच झालं, जून जुलै ऑगस्ट मधल्या ज्या लागणी होत्या त्या फार कमी झाल्या, किंबहुना झाल्या नाहीत म्हटलं तरी चालेल. अंदाज असा होता की ऑक्टोबर नोव्हेंबरच्या लागणी चांगल्या होतील, पूर हंगामी लागण्या चांगली होतील. शेतकरी वाट पाहत होते, पाऊस पडेल पाऊस पडेल, पाणी एकदा उपलब्ध झालं तर पूर हंगामी लागण आपण करू. नर्सरीवाल्यांचा सुद्धा यावर्षी अंदाज फार मोठ्या प्रमाणात चुकला. जून जुलै ऑगस्टला लागण झाल्या नाहीत म्हटल्यानंतर नर्सरीवाल्यांनी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये भरपूर रोपं तयार केली. उद्देश असा होता की आता पाऊस पडला की लागणीला सुरुवात होईल आणि शेतकऱ्यांची गरज म्हणून रोपं त्यांना पुरवता येईल. काही काही नर्सरीने 10-10 लाख 15-15 लाख रोपं तयार केली. पाऊस पडला नाही, शेतकरी नर्सरीकडे गेले नाहीत. ज्यांनी ऑर्डर बुक केले होते ते सुद्धा नर्सरीकडे गेले नाहीत. सगळी रोपं काढून बाहेर फेकायला लागली. पण तो विषय वेगळा. पण जो ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा पूर हंगामात जी लागण व्हायला पाहिजे होती ती लागण सुद्धा व्यवस्थित झाली नाही. फार अल्प प्रमाणात झाली, पण अडसालीपेक्षा थोडीशी जास्त झाली. आता तिसरा हंगाम येतो, तो सुरूचा हंगाम येतो, तो आहे जानेवारी फेब्रुवारीचा. आता हे पावसाचं एकंदरीत प्रमाण, पाणी वाटपाचं चाललेलं सगळं तारेवरची कसरत असलेलं नियोजन, मी साधारणतः बघितलं की उजनी धरणामध्ये 2 आवर्तन आतापर्यंत व्हायला पाहिजे होती, काहीतरी खूप लांबणीवर गेली. आता एक आवर्तन चालू आहे. असं म्हणतात की जानेवारी फेब्रुवारीचं एक आवर्तन होईल, मे महिन्यामधलं आवर्तन होणारच नाही. म्हणजे मग शेतकरी थांबलाच. पाणी जर उन्हाळ्यामध्ये पुरणार नसेल तर मग आपण लागण करायची का नाही? थांबले सगळे. आणि भौतिक परिस्थिती बऱ्याच ठिकाणी अशीच आहे. पाणी जेवढं काही उपलब्ध आहे, मग 3 एकर लागण करायची असेल तर तो शेतकरी 1 एकरावर आला, 2 एकरावरती आला. याचा अर्थ असा की लागणी जेवढ्या प्रमाणात आतापर्यंत व्हायला पाहिजे होत्या किंवा सुरूमध्ये ज्या लागणी होतील, या अंदाजानं बघितलं तर गेल्या आणि त्याच्या गेल्या वर्षीच्या मानाने खूप कमी लागणी होणार आहे. कारखान्याचं पुढच्या वर्षीच्या हंगामाला ऊस लागणीचा किती येईल? फार कमी येणार. म्हणजे मग पुढच्या वर्षी कारखाने चालणार किती दिवस? पहिले झाले 150 दिवस, गेल्या वर्षी झाला आहे 120 दिवस. या वर्षी सर्वांचा अंदाज आहे, सर पण म्हणाले 100 दिवस 105 दिवस चालतील. पुढच्या वर्षी काय होणार? 105 दिवस चालू शकतील कारखाने? जर लागणीच आपल्याकडे नसतील, अडसाली नाही, पूर हंगामी नाही, तर ऊस पुरणार नाही. कदाचित 100 दिवसापेक्षा कमी कारखाने चालतील, कदाचित 90 दिवस, कदाचित 80 दिवस. काही जणांनी भीती व्यक्त केली, दादा आमचा कारखाना 60 दिवसावरच थांबेल. ही परिस्थिती, याच्यावरती चर्चा व्हावी. डॉक्टर एस.एम. पवार सरांनी मुद्दाम त्यावेळेला हा विषय घेतला आणि त्या विषयासाठी म्हणून आजचा हा सेमिनार. पुढच्या वर्षीच्या हंगामाला कमी ऊस पडणार आहे, त्यासाठी आता आपण सर्वांनी चर्चा करून त्यातनं काय मार्ग दिसतो का, या दृष्टीने आज आपण चर्चा करण्यासाठी इथं जमलो. मार्ग आता एकतर लागणी होत नाहीये. जानेवारीची लागणीची वाट बघू, सुरूला किती लागणी होत्या ती पण काय फार होईल असं दिसत नाही. मग आता गेल्या वर्षीच्या ज्या लागणी आहेत, ज्या अडसाली असतील, पूर हंगामी असतील, जो आता कारखान्याला ऊस गळीताला यायला लागलाय, त्या ऊसाचा खोडवा बरेच शेतकरी ठेवणार आहेत. कारण नवीन लागण करण्यापेक्षा खोडवा ठेवतील. पण समजा त्याचा 4 एकर खोडवा असेल तर तो विचार करतोय की मला पाणी कमी पडतंय, 2च एकर ठेवू का? म्हणजे 2 एकर तो काढेल. मी आता 5 दिवस विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात फिरत होतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी लागणीचा, अडसाली लागणीचा ऊस आता कारखान्याला गेलाय, त्यांनी काढून टाकलाय. त्यांचं वक्तव्य असं होतं, त्यांचं वाक्य असं होतं,
दादा ऊस जरी आता आम्ही ठेवला, आता मे महिन्यापर्यंत पुरेल एवढं पाणी आमच्याकडे आहे, एप्रिल महिन्यापर्यंत पुरेल एवढं पाणी आहे, ऊस चांगला पण येईल. पण एप्रिल मे महिन्यात जर पाणी मिळालं नाही, कॅनॉलचं पाणी आम्हाला आलं नाही, तर ते पूर्णपणे ऊस वाळेल ते आम्हाला बघवणार नाही. मग त्याच्यापेक्षा आत्ताच तो ऊस काढूया, एखादं जमलं तर छोटस कुठलं पीक घेता आलं तर घेऊ, नसेल तर जमिनीला विश्रांती तरी देऊ, पुढच्या वर्षी पाऊस पडल्यावर काय करता येईल ते बघूया. शेतकऱ्यांची ही आज मानसिकता आहे. मी बऱ्याच कारखान्यावरती फिरतो, शेतकऱ्यांची हीच मानसिकता आहे की कसं केवढं जगेल तेवढाच खोडवा ठेवूया किंवा तेवढीच लागण असू द्या. आता अजून थोडे दिवस गेल्यानंतर जानेवारी महिन्यात खोडवे तोडायची आपल्याकडे चालू होती. खोडवा तोडला तर अगदी 99% शेतकऱ्यांच्या मनात आहे की निडवा ठेवायचा नाही, दुसरा खोडवा किंवा तिसरं पीक आपण ठेवायचं नाही, पाणीच नाही. लागणीला आपण ज्या केले त्याला कसं तरी पाणी पुरवूया, ठेवला खोडवा तर त्याला कसं तरी पाणी पुरवू, निडवा ठेवायचं नाही. मित्र हो, याचसाठी आज आपण इथे एकत्र आलो की शेतकऱ्यांना आता लागण करा सांगण्यासारखी परिस्थिती नाही, पण खोडवा जो आता आपण ठेवणार आहे भले तो कमी ठेवायचा असू द्या, पण त्या खोडव्याचं क्षेत्र कमी पाण्यामध्ये कसा चांगला खोडवा आणता येईल याच्यासाठी आज चर्चा. योग्य पद्धतीने खोडव्याचं निडव्याचं नियोजन जर केलं तर पहिल्यापेक्षा जे नेहमीचं खोडव्याचं आणि निडव्याचं उत्पादन आहे त्याच्यामध्ये 10 टन 15 टन 20 टनापर्यंत उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. फक्त शास्त्रोक्त पद्धतीने तो खोडवा ठेवला पाहिजे. त्या दृष्टीने आज संपूर्ण दिवसभराच्या चर्चासत्रामध्ये नेमकं शास्त्र काय, बघा मी काय म्हणतो, नेमकं शास्त्र काय, योग्य पाण्यामध्ये किंवा कमी पाण्यामध्ये त्या खोडव्याचं उत्पादन नेहमीसारखं तर घ्यायचंच आहे, पण त्याच्यामध्ये अजून 10 टन उत्पादन वाढेल का, 15 टन उत्पादन वाढेल का, अशा दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. म्हणून आज आपले सर्व शास्त्रज्ञ मंडळी याच्यावरती आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. मित्र हो, खरोखरच भीषण म्हणजे शब्द वापरू नये तसं, पण पुढच्या वर्षीच्या हंगामाची परिस्थिती विचार करायला लावणारीच आहे. यासाठी एकमेव मार्ग खोडवा आणि निडवा किंवा पहिला खोडवा आणि दुसरा खोडवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ठेवायला लावायचा. त्यांना याची खात्री करून द्यायची की कमीत कमी पाण्यामध्ये सुद्धा आपला खोडवा आणि निडवा चांगला येईल. त्याच्यासाठी चर्चा आहे. म्हणजे पाचट जाळायचं नाही, आता ते बहुतेक कोण जाळत नाही, निदान आता तरी जाळणार नाही. पाचट ठेवायचं तर पहिल्यांदाच पाचट कुट्टी होते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्यावरती आज आपण चर्चा करू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपलब्ध असणाऱ्या अत्यंत अल्प पाण्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त उत्पादन काढायला ठिबक सिंचनचा वापर करणे. डॉक्टर अरुणजी देशमुख साहेब नुकतेच आता आलेले, त्यांचंही स्वागत. याचा सुद्धा उपयोग शेतकऱ्यांनी केला पाहिजे. या सगळ्यासाठी कारखान्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. नुसते शेतकऱ्यांना सांगून चालणार नाही. माझी तरी कल्पना अशी होती किंवा आहे मी, आणि सगळ्यात शेवटी बोलणारच आहे. प्रत्येक कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या सर्व स्टाफच्या मदतीने कॉर्नर मीटिंग्स घ्याव्यात, आणि ते आतापासून सुरू केलं पाहिजे. कारण एकीकडे हंगाम सुरू झालाय, ऊस तुटायला लागलाय, त्याचा खोडवा त्यांनी काढून टाकण्याच्या अगोदर त्याला प्रशिक्षित करायचं आहे. कॉर्नर मीटिंग्स घ्याव्यात. इथं जे काही शास्त्रज्ञ टेक्निकल सगळं सांगतील ही सगळी माहिती, किंवा आपल्याकडे पहिल्यापासून ही माहिती आहेच, ती सगळी माहिती त्या शेतकऱ्यांना नुसतं सांगायचं नाही, त्यांना प्रशिक्षित करायचं नाही. यावेळेला तू असंच करायचं आहे. असं जर आपण केलं तर निश्चितपणे शेतकरी निदान 10-20-30% शेतकरी तरी त्यातनं मागं फिरतील की नाही, चला आपण खोडवा ठेवूया. 40-50% शेतकरी कदाचित प्रभावित होऊन म्हणतील नाही आपण ठेवूया खोडवा, हे सांगतात शास्त्र, त्याप्रमाणे बघू. सगळं शास्त्र पणाला लागायची वेळ आली. बरोबर पाणी नाही आणि कमी पाण्यामध्ये सगळ्यात चांगलं ऊसाचं उत्पादन कसं घ्यायचं याचं हे वर्ष आहे असं मला वाटतं. आपण सर्व मंडळी इथं आलात, आज दिवसभर आपण याची चर्चा करायची आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येणार आहेत. कार्यक्रम पत्रिका आहे. आतापर्यंत खोडव्यामध्ये आपण काय काय करत आलो, शेतकरी काय करतात, आणि आता थोडासा बदल काय करायचा आहे, योग्य खर्चामध्ये कमी खर्चामध्ये काय काय बदल करायचा आहे, दिवसभरामध्ये याची आपण आज चर्चा करूयात. आणि निश्चितपणे यातून काय करायचं हे पण आपल्याला ठरवता येईल. आमच्या डेक्कन शुगरच्या मीटिंगमध्ये एक थोडीशी चर्चा अशी पण झाली. आमच्या ऍग्रिकल्चर कमिटीमध्ये फार सन्माननीय शास्त्रज्ञ आहेत, तज्ज्ञ मंडळी आहेत. खरं तर सगळ्या कमिटीमध्ये आमची
शेती विभागाची कमिटीज फार मोठी आहे, त्याच्यामध्ये 50-50 वर्ष काम करणारे शास्त्रज्ञ देखील आहेत, तज्ज्ञ मंडळी आहेत. ह्या बऱ्याच जणांच्या मध्ये जर आपल्या कारखान्याकडून काही मागणी आली तर काही 2-4 शास्त्रज्ञ गट करून वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा जातील. गेली 3-4 वर्ष, असे 5-6 वर्ष ना आमचे प्रयोग चालू आहेत. ही सर्व मंडळी गटवार करून त्या भागामध्ये जिथं आवश्यकता असेल तिथं जातात. आणि हेच टेक्नॉलॉजी सांगायची आहे. तुमच्याकडे प्रत्येकाकडे टेक्नॉलॉजी आहेच, तुम्ही सगळं सांगताच आहात, पण ते म्हणतात ना की सोनारानेच कान टोचायला लागते, तसं कुणीतरी शास्त्रज्ञ आलेत, मग चला ऐकूया, थोडस कान उघडं ठेवून सगळी मंडळी ऐकतील. त्याचा परिणाम थोडा जरी झाला तर निश्चितपणे खोडव्याचं आणि निडव्याचं उत्पादन वाढेल. मी तर म्हणेन खोडव्याचं उत्पादनाचं टार्गेट 15 ते 20 टन वाढायला पाहिजे. त्याच्यासाठी खूप चांगलं पॅकेज वगैरे करता येत आहे. असं जर आपण केलं तर पुढच्या वर्षीच्या हंगामामध्ये तो काही न करता किती दिवस चालणार आहे, त्याच्यामध्ये निश्चितपणे 10 ते 15 दिवस कारखाने जास्त चालतील याची खात्री मला निश्चितपणे आहे. म्हणून आजचा सेमिनार हा पुढच्या वर्षीच्या हंगामासाठीचा अत्यंत महत्वाचा हा सेमिनार आहे. आपण याचा खरं तर जरूर लाभ घ्यायचा आहे. आपले काही प्रश्न किंवा शंका असल्यास त्याचं निरसन पूर्णपणे सर्व तज्ज्ञ मंडळी, शास्त्रज्ञ मंडळी करणारच आहेत, पण त्याच्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये थोडासा वेळ देऊ, त्याप्रमाणे आपण चर्चा करूया. आजच्या या आयोजित केलेल्या सेमिनारमुळे कारखान्यांना काही जादाचा ऊस उपलब्ध झालाच तर निश्चितपणे आमच्या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या संस्थेला नक्की आनंद होणार आहे. आम्हाला थोडासा निश्चितपणे अभिमान देखील होईल. शुगर इंडस्ट्रीसाठी सतत 68 वर्ष कार्य करणारी ही आमची संस्था डेक्कन शुगर ही संस्था सातत्याने शुगर इंडस्ट्रीसाठी मार्गदर्शक म्हणून कार्य करते. शुगर इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्ष कार्यरत राहून आपल्या ज्ञानाचा उपयोग रिटायर नंतरही व्हावा यासाठी विविध विभागाचे तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, टेक्नोक्रॅट्स आमच्या संस्थेचे सन्माननीय सदस्य आहेत, मेंबर आहेत. या सर्व सन्माननीय टेक्नोक्रॅटच्या माध्यमातून DSTI ही संस्था शुगर इंडस्ट्रीसाठी सतत कार्यरत आहे. पुनश्च एकदा व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथी आणि आपण उपस्थित सर्व सन्माननीयांचे DSTI तर्फे मी ॲग्री कन्व्हेनर म्हणून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविकास विराम देतो. जय हिंद, धन्यवाद, नमस्कार.